मतदारसंघाचे सन्माननीय लोकप्रिय आमदार संजयभाऊ गायकवाड, त्या ठिकाणी पदवीधर विधान परिषद मतदारसंघाचे सन्माननीय आमदार विवेकभाऊ मुंदाळे, त्या ठिकाणी काही अधिकारी उपस्थित आहेत, सर्व काही कर्मचारी समोर उपस्थित आहेत, शेती मातीशी नाळ असणारा खूप मोठा समुदाय या ठिकाणी उपस्थित आहे आणि यांचे दुःख, यांचं सुख दुःख हे सर्व आपल्या कवितेतून मांडणारे प्राध्यापक इंद्रजित भालेराव परभणी हे या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून आणि प्रमुख व्यक्ती म्हणून या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहे। तसेच त्या नगर परिषदेला आपल्या कल्पकतेतून आपल्या कार्यकाळामध्ये विकासाची गती देणारे सर्व सन्माननीय अध्यक्षांचा सत्कार करण्याचं नियोजन या ठिकाणी आमचं होतं। काही कारणास्तव काही नगराध्यक्ष आणि पत्रकारांना पत्रिकांनी आमंत्रण दिलं, काही कारणास्तव होऊ शकले नाही, परंतु ते त्या ठिकाणी उपस्थित आहेत असे सर्व सन्माननीय माजी नगराध्यक्ष, सर्व सन्माननीय माजी नगरसेवक, पदाधिकारी, तत्कालीन सभापती। त्या कार्यक्रमाचा उद्देश आपल्याला 1892ला नगर परिषदेची स्थापना या ठिकाणी झाली। 1892 त्या दरम्यान शताब्दी महोत्सव नगर परिषदेने साजरा केला होता। त्यानंतर अशा पद्धतीचे वर्धापन दिन साजरा करण्याचं कुठलं नियोजन नव्हतं, परंतु 1 सप्टेंबर 2022ला एक शासनाचं या ठिकाणी परिपत्रक आले की सर्व ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांनी त्या लोकशाहीचे शिक्षण देणाऱ्या शाळा आहेत त्यांचा वाढदिवस, त्यांचा वर्धापन हा उत्साहात साजरा झाला पाहिजे। त्या अनुषंगाने मग नगर परिषद बुलढाण्याचं आम्ही तारीख नंतर जुन्या सगळ्या जे काय आपल्याजवळ स्मरणिका वगैरे होत्या त्यामध्ये आमच्या लक्षात आलं की 17 फेब्रुवारी आपला हा स्थापना दिन होता। ब्रिटिशकालीन नगर परिषद तत्कालीन ब्रिटिशकालीन स्थापन झाली होती। आम्ही ज्यावेळेस स्मरणिका बघायला घेतली त्यामध्ये 5 नगराध्यक्ष हे ब्रिटिश होते आणि प्रत्येक नगराध्यक्षांनी आपापल्या कार्यकाळात शहर विकासाला गती देण्याचा प्रयत्न केला। आपल्या कर्तृत्वाने कर्तव्याने शहरातील विकासाकडे वाटचाल कशी होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न केला आहे। नगर परिषद बुलढाणामधून याच कार्यक्षेत्रातून समोर आमदार झालेले पण आपण इथे पाहिलेले आहेत। त्या कार्यकाळात विकास होत असताना आता सध्या काही कारणास्तव सुप्रीम कोर्टामध्ये काही केस चालू सध्या म्हणजे ॲक्च्युली ती ज्यावेळेस 73वी घटना दुरुस्ती झाली 73वी 74 नगर परिषदा निवडणुकाशिवाय राहू शकत नाही, परंतु काही सुप्रीम कोर्टामध्ये तांत्रिक अडचणी आहेत पण सध्या प्रशासक कालावधी आहे। परंतु याही कालावधीमध्ये विकासाचं काम आपण आदरणीय संजयभाऊ असतील कायम त्यांचं मार्गदर्शन आणि सहकार्य आहे, शासनातून निधी घेऊन म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी विकासाचा प्रारंभ केलेला आहे। विकास हा सुरुवातीला वर्क ऑर्डरच्या वेळेस काही दिसत नव्हता, परंतु आता जे काम आता एकदम 60-70% बऱ्यापैकी कामं झालेली आहेत। शहरात जर कोणी 5 वर्षानंतर आलं त्याला बुलढाणा ओळखू येणार नाही एवढं चांगलं बुलढाणा करण्याचा मानस आमदार साहेबांचा या ठिकाणी बेसिक आहे, पाणी पुरवठा आहे, रस्ते आहेत, या तर आपण करतच आहोत। त्यामध्ये राज्यस्तर नगरोत्थान अभियान आहे, त्यामध्ये 100 कोटीची कामे या बेसिक कामांसाठी सुरू आहे। हे असतानाही सौंदर्याची जाण ठेवून जे काही ओपन स्पेस जवळपास 35-40 ओपन स्पेस त्याला फेन्सिंग आणि चांगला वॉकिंग ट्रॅक गार्डन या पद्धतीने आपण ते डेव्हलप करत आहोत। तिन्ही बाजूला शहराचे आपण अतिशय सुंदर असे प्रवेशद्वार ते अंतिम टप्प्यात आहेत, काहींचे कामही संपलेले आहेत। तसेच शहरामध्ये काही 7 ते 8 असे तलाव हिंदूंचं आमचं नेहमी त्या ठिकाणी त्यांचंही लक्ष असते की हे तलाव जुने आहेत, एकदम काही स्लम एरियात असतील सौंदर्यीकरण झालं पाहिजे। करोडो रुपये खर्च करून त्या ठिकाणी त्या तलावांचं सौंदर्यीकरण सुरू आहे। बुलढाण्यामध्ये काही गोष्टी आता एक माइलस्टोन म्हणून आपल्याला एक 6 महिन्यात दिसून येते। MPSC UPSCसाठी गरीब ग्रामीण भागातील विद्यार्थी त्यांची पुणे मुंबईला दिल्लीला जाण्याची क्षमता नसते किंवा आईवडिलांची तेवढी ऐपत नसते। अतिशय चांगल्या दर्जाचं MPSC UPSCची अभ्यासिका आमदार साहेबांच्या मार्गदर्शनात आपण बुलढाणा शहरामध्ये सुरू करत आहोत। बऱ्यापैकी काम तिचं झालेलं आहे।
तिथं आमचं असं राहणार आहे की सकाळी 6 ते रात्री 12पर्यंत कोणत्याही पालकाला असं वाटलं की माझी मुलगी इथं अभ्यास करत असेल, फुल कॅमेरा असणार, फुल सुरक्षितता असणार, ते आमचे गार्ड असणार. सकाळी 6ला गेलेला मुलगा मुलगी संध्याकाळी रात्री 12पर्यंतही अभ्यास करून अतिशय सुरक्षित, कारण ही भीती असते ना आपल्या परिसरात. हे पुण्याला ही सिक्युरिटी मिळते सगळ्यांना. इथून विद्यार्थी प्रशासनात आले पाहिजे, त्यांना त्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे, त्या दृष्टीनं आम्ही ते काम हाती घेतलेलं आहे. तर म्हणेल आता हे 17 फेब्रुवारी आहे, गर्दे हॉलमध्ये आपण दुसऱ्या वास्तूमध्ये कार्यक्रम घेतो. अतिशय चांगलं 1200 आसन क्षमता असणारं नाट्यगृह पुढच्या वर्षीचा कार्यक्रम आपण आपल्या कामं चालूच आहे. अधिकारी येतात जातात, अध्यक्ष येतात जातात, पण ती संस्था कायम आहे, तिचं पावित्र्य कायम आहे. अशी नगर परिषद बुलढाणा कायम लोकांचे आमचे इथं कर्मचारी आहेत सर्व उपयोग लोकांचे काम करत असताना, सेवा देत असताना तिथे मागे पुढे होतात. परंतु म्हणजे झटून सर्व काम करणारे कर्मचारी अधिकारी आणि या संस्थेचं वर्धापन दिन आपण उत्साहात साजरा केला पाहिजे. त्या दृष्टीनं आम्ही सगळं नियोजन केलं, सर्वचा तारखा घेतल्या, वेळ घेतली. हरिराव साहेब पण आहे, अतिशय छान असं त्यांचं काव्य सगळ्या महाराष्ट्राला परिचित आहे. सरांच्या कवितेवर 20 डॉक्टरेट PhD झालेली, त्यांच्या काव्य आणि साहित्यावर 20 डॉक्टरेट झालेली लोक आहेत. मला तर त्या काव्याचा अनुभव लवकरच या ठिकाणी येणार आहे. असं काही माझं जास्त सांगत नाही. सर्व आपण उपस्थित राहतात त्याबद्दल धन्यवाद. कार्यक्रम धन्यवाद. असं म्हणतात की जो सफर की शुरुआत करते हैं वो मंजिल भी पा लेते हैं. जो सफर की शुरुआत करते हैं वो मंजिल भी पा लेते हैं. बस एक बार चलने का हौसला रखना जरूरी है, क्योंकि अच्छे इंसानों का तो रास्ते भी इंतजार करते हैं. जवळपास बऱ्याच दिवसांपासून पदवीधर मतदारसंघातून आपल्या माणसाची आपल्या जिल्ह्याला आवश्यकता होती आणि आदरणीय धीरज भाऊ लिंगाडे यांच्या रूपाने आज आपणास परिषदेच्या 131व्या वर्धापन दिनाच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित बुलढाणा विधानसभेचे आमदार आमचे मित्र संजोग गायकवाड, या ठिकाणी उपस्थित OSP साहेब, आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करायला आलेले हरिराव साहेब या ठिकाणी उपस्थित, अनिताई शेळके, मीनाताई गायकवाड, काळवागेताई, विठ्ठलरावजी होते, आमचे माजी नगराध्यक्ष TD अंबुरे साहेब, संपूर्ण उपस्थित आदरणीय व्यासपीठ आणि बुलढाणा शहरातील सर्व उपस्थित माजीच नगरसेवक म्हणावं लागेल, कारण बॉडी डिझॉल्व झालेली आहे. सर्व माजी नगरसेवक, उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, सर्वप्रथम बुलढाणा नगर परिषदेच्या या वर्धापन दिनानिमित्त CO साहेब पांडे साहेबांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. सर्व नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देतो. जवळपास नगरपालिकेची स्थापना झाल्यापासून या ठिकाणी नगरपालिकेचं जे काही शहरातलं काम असतं, तत्कालीन शहर थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध, या शहराचं एक चांगलं या ठिकाणी डेव्हलपमेंट व्हावी म्हणून अनेक लोकांनी या ठिकाणी पूर्वीही प्रयत्न केले आणि आजही या ठिकाणी काम आपल्या आमदार महोदय आणि इतर लोक करत आहेत. त्याबद्दल निश्चित अभिनंदनीय या गोष्टी आहेत. आणि नगरपालिकेच्या बाबतीमध्ये या ठिकाणी CO साहेबांना अजून काही 1-2 सूचना मी निश्चित सांगेन की शहरामध्ये अनेक ठिकाणी काम करत असताना आज आपण पाहतो की चौकांमध्ये, ग्रामीण भागामध्ये लोक फिरत असताना शौचालयाची व्यवस्था नाही आहे, टॉयलेटची जी व्यवस्था आहे ती सुद्धा जागोजागी करण्याची गरज आहे. कारण पॉप्युलेशन ही वाढत चाललेली आहे आणि खुल्या जागेमध्ये हे सगळं आज आपण बघतोय. त्यामुळे त्याही सुविधांकडे आपल्याला विशेष करून थोडं लक्ष घालावं लागेल. या ठिकाणी संजीव आपणही यामध्ये लक्ष घालून या गोष्टी आपण कराव्या. आता मी सुद्धा आमदार झालो आहे, निश्चित माझीही ती जबाबदारी आहे. कारण पदवीधर आमदार असलो तरी ह्याही सगळ्या सुविधा या पदवीधरांच्याही आहेतच, तो काही म्हणजे त्याच्यामध्ये वेगळं काही हे नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बाजाराच्या बाबतीमध्ये CO साहेबांना सूचना करेल की
आज चिखली रोड बुलढाणा शहर एवढं वाढलेलं आहे. आज मेन रोडवर सगळे भाजी विक्रेते बसतात. याही संदर्भामध्ये थोड्याशा आपण ज्या काही त्यांना बसण्याच्या ज्या व्यवस्था आहेत त्या जर नीट केल्या तर ट्रॅफिकला पण अडचणी त्या ठिकाणी होणार नाही. देतो वर्धापन दिनाच्या आणि थांबतो. नगरपालिकेच्या 171व्या वर्धापन दिवसाच्या निमित्ताने उपस्थित आमदार माननीय दिलीप लिंगाडे, ज्यांना येण्याकरता या ठिकाणी आपण इंग्रजीची भेट असेल, आशिष पवारजी, DYSP सिटी कदम, माजी नगराध्यक्ष तुकाराम आंबोली पाटील, सभापती मीनाताई पाटील, सभापती विद्वानजी काळवागे, सेक्रेटरी गणपती शेळके, सन्माननीय मुख्यमंत्री गोरे, आमचे युवा पण त्याच्या या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नगरपालिकेचे सर्वच त्यांनी कार्यक्रम आयोजित करायचे माननीय मुख्यमंत्री गणेश पांडे, सर्व नगरपालिकेचे कर्मचारी आणि कार्यकर्ते 131वा वर्धापन दिवस कालच नगरपालिकेला 131 वर्षे पूर्ण झाली आणि याच नगरपालिकेतून जवळपास 3 आमदार महाराष्ट्राला मिळाले. एक माजी आमदार शिंदे, आणि नगराध्यक्ष म्हणून प्रत्येकाने आपापल्या कार्यामध्ये कार्यकाळात कमी वेळेला जास्त मिळालं. जेवढं चांगलं करता येईल शहराकरता तो सगळा प्रयत्न प्रत्येक अध्यक्ष त्याच्या कार्यकाळामध्ये माझ्यासमोर केला. खरं तर इंग्रजांच्या काळात मोठी गेलेली संस्था आणि त्या काळची इंग्रजांनी ठेवलेली आमची ठेवण आज बुलढाण्यासारखं मुंबई शहर तुम्हाला निर्माण पण पाहायला मिळणार. एवढे मोठे रस्ते, एवढे भूखंड, एवढे मैदानं, कारण की जे नगरपालिकेमध्ये ज्या ज्या लोकांनी काम केलं, मला तर 28 वर्ष नगरपालिकेत आहे, माझी 35 वर्ष होती. पण तुम्ही चिखलीत कधी गेला, तुम्ही खांबात कधी गेला तर सगळे लोक मॅच झाले, लोकांनी रस्ते आपल्यावर टाकले. पण सुदैवानं आपण त्या शहरातील भूखंडांना आता करून दिलं आहे आणि आज जवळपास 145 भूखंडांपैकी भूखंड या शहरामध्ये आहे. त्यातल्या जवळपास 50 भूखंडांना आपण तार चॅनलिंग, तार फिनिशिंग, लेवलिंग, बगीचा, ओपन जिम, काही ठिकाणी ट्रॅक, हे सगळं आपलं काम या ठिकाणी चालू आहे. जेवढी भूखंड कोणी हडपण्याचा प्रयत्न केला ती सगळी वापस घेण्याचं काम या मागच्या काळामध्ये नगरपालिकेमध्ये झालं आणि यावर्षी नगरपालिका एक नवा इतिहास बुलढाण्यामध्ये रचायला पुढे जात आहे. कदाचित मला वाटते विदर्भातली पहिली नगरपालिका असेल की पुढच्या वर्षी ही नगरपालिका बुलढाणेकरांना 24 तास पाणी देणार आहे. 24 तास पाणी. आणि त्याचबरोबरीनं बुलढाणाची नगरपालिका ही या बाबतीतही आज नंबर 1 वर आहे की बुलढाणा शहरामध्ये कुठल्याही व्यक्तीचा अंतिम संस्कार करायचा झाला तर गेल्या 3 वर्षापासून त्याचा सगळा खर्च हा नगरपालिकेच्या माध्यमातून केला जातो. हे देखील चित्रपट आपल्याला पाहायला मिळत नाही. शहरामध्ये अनेक तलाव, म्हणजे ज्या तलावाकडे कधी कोणी टॉयलेट काढा पण जात नव्हतं, अशा तलावावर कमीत कमी 10,000 कोटी रुपये टाकून आपण आता TB तलावामध्ये पूर्ण त्याचं खोदकाम करून, त्याला स्टेप करून, बगीचा करून, त्याच्यामध्ये कलर म्युझिकल फाउंटन बसवून, त्यामध्ये बोटिंग, त्याच्यामध्ये योगा सेंटर, वॉकिंग ट्रॅक, रनिंग ट्रॅक, कॅन्टीन, अशा प्रकारे सुसज्ज असं लोकांच्या एंटरटेनमेंट करता आपण ते तलावावर हाती त्या कामाला घेता काम प्रगती पथावर आहे. आपण देवीच्या जवळचा तलाव जो म्हणतो स्मशानभूमीजवळचा, त्याला देखील 8.5 कोटी आपण टाकले. दोन्ही तलावांना STP बसून पाणी शुद्ध करायचं आणि त्या शुद्ध पाण्यामध्ये तिकडे देखील करंट फाउंटन ही सिस्टीम त्या ठिकाणी वापरायची. दोन्ही तलाव मिळून जवळपास मला वाटते 16 ते 18 कोटी रुपये आपण त्याच्यावर खर्च करत आहोत. शहरातली सगळी छोटी मोठी तलाव अशाच पद्धतीनं त्याचं गार्डनिंग करायचं, सौंदर्यीकरण करायचं, बोटिंग करायचं, कलर फाउंटन त्याच्यामध्ये बसवायचं. गेल्यानंतर असं वाटतं की आता या ठिकाणी आपण पार्टी केली पाहिजे. 12-12.5 लाखाची झाडं स्वतः मी नगरला जाऊन त्या ठिकाणी आणली. 12.5 लाखाची झाडं आली. इकडच्या स्मशानभूमीला आपण 4 कोटी खर्च केले, तिकडे 6 कोटी खर्च केले. एवढं कॅमेरे पण बसवले. मागच्या काळामध्ये एखाद्या डेडबॉडीचा अंतिम संस्कार करत असताना लाकडं चोरल्या जायची, काही वेगळ्या गोष्टी व्हायच्या. याच्याकरता कॅमेरे देखील आपण त्या ठिकाणी बसवले. अशा सुंदर अशा दोन्ही स्मशानभूम्या आपण या ठिकाणी चालवल्या आणि हे सगळं करताना मुलींची वेगळी, मुलांची वेगळी, 2 मजली
अतिशय अत्याधुनिक आणि वातावरणपूरित अभ्यासिका ही बुलढाण्याच्या मध्यभागी कंपनीचं काम चालू केलं आहे. 2-3 महिन्यामध्ये या ठिकाणी काम त्याचं पूर्णत्वात जाणार आहे आणि ते गेल्यानंतर जवळपास 75 लक्ष रुपयाची पुस्तकं ही देखील विनामूल्य आपण सगळ्यांकरता त्या उपलब्ध ठेवणार आहे. म्हणजे एक वेगळ्या पद्धतीने गरिबांच्या मुलांना शिकता आलं पाहिजे हा त्याच्यामागचा आपला खूप मोठा हेतू घेऊन त्या ठिकाणी होतो. नाट्यगृहाचं पाहिलं म्हणजे नाट्यगृह गेल्या अनेक वर्षापासून बंद होते. त्या नाट्यगृहाला आता 8.5 कोटी रुपये आले आणि नाट्यगृहाची आसन क्षमता काय 400-500 होती. मी एक दिवस तिकडे महिन्याभरापूर्वी गेलो आणि सगळं मागचं तोडायला लावलं. नवीन रिनोव्हेशन करायला सांगितलं तर लक्ष रुपयाचं ते ॲटोमायझेशन नाही. जसे एअरपोर्टवर टॉयलेट असतात तशा प्रकारचं टॉयलेटचं काम फार जोरात त्या ठिकाणी आपले चालू आहे आणि आणखी 6 स्पॉट आपण त्याच्यामध्ये घेतले कारण ही मूलभूत गरज ग्रामीण भागातल्या लोकांची शहरी भागाच्या लोकांची गरज आहे आणि शहरातली घाण तरतूद करण्याचे हे पर्याय आम्हाला त्याला द्यावं लागणार आहे. म्हणून ते देखील काम या कामामध्ये सुरू आहे. पण अभिमानानं सांगेन आश्चर्याने सांगेन की आजच्या तारखेला गेल्या 2 वर्षात आंबोरसाहेब बुलढाणा शहरात 550 कोटीची कामापैकी 300 कोटीची कामं पार पडली. आज 200 कोटीची कामं मला वाटतं की इतिहासामध्ये 550 कोटीची कामं करणारी कदाचित 1-1.5 वर्षामध्ये ही पहिली नगरपालिका असेल. एवढी जोमात कामं या ठिकाणी चालू आहेत आणि ही कामं करताना बारीक सारीक गोष्टी आता शहरामध्ये 26 मार्ग सुरू आहेत आणि 26च्या 26 मार्गांचं काम हे नगरपालिका स्वच्छ करत नाही, धुत नाही, पूजा करत नाही आणि म्हणून आम्ही नगरपालिकेच्या ॲग्रीमेंटमध्ये अशी तजवीज केली की सकाळी 6 वाजता दररोज पुतळ्यांची पूजा झालीच पाहिजे. हा सगळ्यात पहिला विषय. दुसरा विषय, दर महिन्याला पुतळे धुतल्याच गेले पाहिजे. आम्ही पुतळ्यांच्या आतमध्ये अंडरग्राऊंड वॉटर टँक घेतले, त्याला सफिशियंट पळ बसवले, त्याला 24 तास नळाचं कनेक्शन जोडलेलं असतं आणि महिन्यातून 2दा ही सगळे पुतळे त्या ठिकाणी धुतले जाणार. आणि सगळ्यात मोठी काय जी काही लोकांना भीती राहायची किंवा जे विटंबना करायची, पुतळ्याला पायऱ्या असल्या की चोर जायचे आणि विटंबना करायची. आम्ही पुतळ्याला पायऱ्याच ठेवल्या नाही, पायऱ्या ठेवल्या नाही. आम्ही हायड्रोलिक मशीन 11-11.5 लाखाचा मी एक हायड्रोलिक मशीन विकत घेणार आणि त्या हायड्रोलिकमध्ये 10 लोक त्या मशीनद्वारे वर जातील, पूजा अर्चा करतील, हात घालतील, खाली येतील, त्या ठिकाणी विटंबना करायला जाण्याचा कोणाचा हातच पुरणार नाही. आणि आम्ही इस्रायल टेक्नॉलॉजीचे बुलेट कॅमेरे घेतले नगरपालिकेचे 2 कोटी रुपयाचे 203 कॅमेरे जे बुलढाणा शहरातल्या प्रत्येक बारीक गोष्टीवर नजर ठेवून असतील आणि या कॅमेऱ्याची रेंज 50 मीटर नाही 500 मीटर आहे. हा कॅमेरा झूम होणार आहे. हा कॅमेरा माणसाचा चेहरा झूम करेल, नंबर प्लेट झूम करेल आणि तुमच्या वॉरला 1 मिनिटात कळेल. तुम्हाला खबर यायच्यात तुम्हाला इन्फॉर्मेशन केली असेल तिथं काय भेटेल. आणि मग हे कॅमेरे करताना बाबासाहेबांच्या चष्म्यामध्ये तो कॅमेरा असेल, जिजाऊच्या टिकलीमध्ये जागी असेल, छत्रपती शिवरायांच्या त्या टोपामध्ये असेल, शाहू महाराजांच्या टोपामध्ये असेल, जे छुपलेले कॅमेरे पुतळ्यांच्याकडे असतील आणि त्यांच्यावर समोरून लक्ष ठेवून ते पण कॅमेरे असतील. इव्हन जे गेट आपण शहरामध्ये उभारले त्या प्रत्येक गेटला जाणारा आणि येणारा कॅमेरा संदर्भात आपण मिटिंग लावली. शहरातले सगळे हे पुरी आईस्क्रीमवाले उचलायचे आणि हे जे मगाशी जे आहे त्या अर्ध्या भागामध्ये चौपाटी उभी करायची. ती चौपाटी उभी करताना त्याला सुरक्षा द्यायची. सुरक्षा देताना आतमध्ये कलर फाउंटन बगीचा वगैरे फॅमिलीला बसण्याकरता जागा त्याला गेट द्यायचे, त्याला सगळे सुरक्षा बॉडीगार्ड द्यायचे, जेणेकरून या लोकांना लुटणारे लोक जे असतात किंवा खाऊन पैसे देत नाही किंवा महिलांना त्रास होतो हे देखील होणार नाही. अशा प्रकारची चौपाटी तुर्तास आम्ही टिळक नाट्य मंदिराची जागा मागितली पण त्याचा वेगळा पर्पज आमच्या डोक्यामध्ये नंतर आला. अर्ध्या ह्याच्यामध्ये चौपाटी आणि अर्ध्या ह्याच्यामध्ये मार्केट आणि तिकडचं जी जागा आहे त्याच्यामध्ये नगरपालिकेची इमारत आणि बाकीचं मार्केट हे देखील आपल्या डोक्याच्या पॅटमध्ये आहे आणि तसा प्रस्ताव शासनाकडे दिलेला आहे. 27ला पहिल्या दिवशी अधिवेशनाच्या दिवशी शोध प्रस्तावानंतर या बैठकीमध्ये हे निर्णय घेतला आहे. सर्वात दुर्भाग्य आमच्या बुलढाणा शहराचं काय, मेडिकल कॉलेज आपण या शहरामध्ये मंजूर करून घेतलं. या मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून अनेक जवळपास 5 ते 7 हजार कर्मचारी हे आपल्या जिल्ह्यात त्याचा चाललेला लागतील. एवढा मोठा रोजगार हा या माध्यमातून उभा होणार आहे. त्याचबरोबरीनं आपण येळगाव धरणाकडे 100 कोटी रुपयाचा फूडपार्क. हा फूडपार्क काय असणार, हा फूडपार्क फळांवर फळांचं फळ घ्यायची, त्या फळांचा फळ दुसरा कामा करता मी तो बाजूला ठेवला आणि या सगळ्या पैशातून जे काय 1.5 कोटी सगळ्या मुलांना ड्रेस, त्याला शूज, त्याला कप, जे जे लागेल विद्यार्थ्यांची गरज असतात आणि शाळांच्या काय गोष्टी करता येतील, काय त्याला
त्याला डेस्क बेंच वगैरे टॉयलेटची व्यवस्था ही सगळं आम्ही त्याच्यातून करणार. यावर्षी पहिल्यांदा पुन्हा नगरपालिका ही गोरगरिबांच्या पुराणा फुकटमध्ये आणि विशेष म्हणजे आम्ही 70,000 तिकडे असेल तर आम्ही 7,000च घेणार. त्याच्यातही जर खूप एखादा गरीब असेल तर मग त्याचा काही कसा विचार करायचा आम्ही ठरवू, परंतु सगळ्या लोकांना शिकवण्याचा मानस आम्ही घेऊन ही कामं करण्यात येते. पण या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही कुठलाच वर्ग सोडला नाही. आता जे काही वयोवृद्ध लोक आहेत याच्याकरता आम्ही एंटरटेनमेंट सेंटर मंजूर केलं 1.5 कोटी रुपयाचं. जेवढे रिटायर कर्मचारी आहेत या रिटायर कर्मचाऱ्यांचा एंटरटेनमेंट सेंटर करता आम्ही विशेष वैशिष्ट्य करून 1.5 कोटी रुपये आणले या नगरपालिकांना घेणार आहे. आणि म्हणून मी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना देखील सतत सांगत असतो. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण सांगेन की ज्या संस्थेमध्ये आम्ही काम करतो त्या संस्थेशी आम्ही प्रामाणिक असलं पाहिजे. ती संस्था बर्बाद होणार नाही याची काळजी घेऊन आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे, तरच ती संस्था पुढे जाते. कर्मचारी सांगतो की आपण देखील असं समजा की ही संस्था तुमचं परिवार चालवते आणि ही संस्था तुमचा परिवार चालत असताना या संस्थेची पाहणं ही तुम्हाला सर्व लोकांची जबाबदारी आहे. आणि म्हणून शहरामध्ये येणाऱ्या काळामध्ये आणखी जे करता येईल सरकार त्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या लॅबमध्ये घेऊन पुढे जात आहोत. चौकाचं सौंदर्यीकरण करतो आम्ही, चौपटी आम्ही या ठिकाणी निर्माण करतो. येणाऱ्या काळामध्ये आता तुम्ही जर पुण्या शहरात फिरले तर जे रस्ते 10-10 फुटाचे होते ते 80-80 फुटाचे होते. येण्यासाठी रस्त्याला पण जायचो, आज किती मोठे झाले. एकता नगर या परिसरात तर एक रस्ता या एवढ्यापेक्षा मोठं झाला. मला सगळे लोक भेटायचे आमचं हे पूर्ण काम आमच्याकडे नाही. जर तुम्ही शासनाच्या रस्त्यावर असाल तर मला माफ करून मी मध्ये पडणार नाही. आणि आज सगळे रस्ते मला विचार करा की आज एवढं ट्रॅफिक आहे तर 25 वर्षात शहराच्या आत काय आहे, 25 वर्षात मुंबईचा काय होईल आपण तो विचार करूया. आपण रस्ते मोकळे झालेच पाहिजे. आणि याच्याकरता कोणाचंही आपण त्या ठिकाणी ऐकलं नाही आणि ऐकणार पण नाही. शहर सुंदर झालं पाहिजे, शहर चांगलं झालं पाहिजे. या 2 वर्षामध्ये सॅनिटेशनच्या बाबतीमध्ये एवढं सरकार या ठिकाणी होत आहे. सगळ्यात मोठा आता विषय आपला घरकुलचा आहे. मागचे 34 कोटी मला वाटते परत गेले लोकांनी ती काही गरज स्वीकारली नाही. पण आता नव्याने प्रस्ताव पुन्हा घेऊन 463 महिला आपल्या शहरामध्ये गेल्या 30 वर्षापासून भाड्याच्या घरात राहतात. त्यांची कुटुंब आता त्यांना नातू झाले, बंधू झाले. म्हणजे वर्ल्ड एशियनमध्ये दुबईच्या स्पर्धेमध्ये ज्या मुलांनी गोल्ड मेडल मिळवली आता मला खात्री ती पुढं ऑलिम्पिकचं पण पदक मिळवतील. त्यांच्याकरता 5 कोटी रुपयाचं तालुका क्रीडा संकुलच्या माध्यमातून आपल्या शेरीवेच्या जागेमध्ये आरसीचं मैदान त्या आयुक्तांनी कौतुक केलं की असं मैदान महाराष्ट्रात कुठं नाही. असं मैदान आपण त्या ठिकाणी तयार केलं. त्याच ठिकाणी आपण इंडोर रेसलिंग, इंडोर स्केटिंग, इंडोर खो खो, नंतर क्रीडा संकुला ऑलिम्पिक दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक जो आम्ही फक्त टी व्हीवर पाहतो आणि त्या सिंथेटिक ट्रॅकसह तिथे व्हॉलीबॉलचं इंडोर मैदान, बास्केटबॉलचं इंडोर मैदान, जिम्नॅशियमचं इंडोर मैदान, बॅडमिंटनचं इंडोर मैदान आणि आतमध्ये फुटबॉलचं मैदान, ही सगळी मैदान आपण त्या ठिकाणी तयार करत असताना बुलढाण्याच्या जिल्ह्यामधल्या प्रेक्षकांच्या मैदानावर आपण प्रेक्षक गॅलरी टाकून अगदी इंदोर ते पुण्यापर्यंत नाही असं डे नाईटचं स्टेडियम पुढच्या वर्षी आपल्याला बुलढाण्यात पाहायला मिळणार. डे नाईटचं स्पर्धा म्हणजे रात्रीच्या स्पर्धा ज्या होतील त्या जिल्ह्यामध्ये पुढच्या वर्षी आपल्याला पाहायला मिळेल की दोन्ही मैदान राष्ट्रपतीचे होणार. याच्यामध्ये डॉर असणार आहे. आणि म्हणून सगळ्या क्षेत्रामध्ये लक्ष ठेवून आपण या नगरपालिकेच्या माध्यमातून वाटचाल करत आहोत. आणि येणाऱ्या काळात देखील बुलढाण्याच्या नगरपालिकेला लोकांनी पाहायला यावं, त्यांनी आपलं स्मारक पाहायला यावी, त्यांनी आपलं पर्यटन आपल्या या ठिकाणी पाहायला यावं, त्यांनी आपले छोटे छोटे डॅम पाहायला यावे, त्यांनी आपल्या अगदी ॲटोमायझेशन टॉयलेट देखील बघावे की किती सुंदर हे सगळ्या शहरामध्ये चाललं आहे. आणि बाजार व्यवस्थेची देखील तशी व्यवस्था, स्मशानभूम्या देखील त्या सुंदर आपल्या होतात. हे सगळं करताना जो काही 28 वर्षाचा नगरसेवक पदाचा मला अनुभव आणि खास करून मागच्या काळात नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे मी म्हटलं की मला एका मिनिटात म्हणजे असे अनुभव आम्हाला कधीच नव्हते की आम्ही फोन केला की मुख्यमंत्री आम्हाला कॉलबॅक करतात. एका मिनिटात कधी म्हटलं का ते साहेब मला 50 रुपये भेटतात तर याला 50 रुपये हीच भाषा आहे. कधीच त्या ठिकाणी गेला तर आम्हाला नाही आवडत. तुम्ही कुठलेही पैसे कसेही जे मागितले ते म्हणजे तुम्हाला सांगेन की आता 2000 कोटीचा पेरकरी माल आकडा पकडला तर माझा विकासाचा आकडा या मार्चपर्यंत 5000 कोटीच्या पुढे जातो. 5000 कोटीच्या पुढे. अनेक आमदार देखील त्या ठिकाणी कौतुक करतात, विचारतात की का बाई शाळा कशी भरतात कसं, त्यांना काय माहिती की नगरपालिका नगरसेवक म्हणून शाळा भरली. सुंदर अशी इमारत या शहराच्या लोकांना मिळणार आणि जिथं नगरपालिका आपली आहे त्या ठिकाणी आपण वेगळे औषध बांधणार आहोत. आणि पुन्हा
ज्या तुम्ही 2 जागा घेतल्या त्या पुढच्या महिन्यामध्ये आपण त्या ठिकाणी आपलं टेंडर लागलेलं आहे. आपण दोन्ही जागांच्या ठिकाणी पॉम्पलेट चालू करत आहोत आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये टाटा ग्राउंडमध्ये ऑलिम्पिक दर्जाचा 50 मीटरच्या स्विमिंग टँकचं देखील काम सुरू करत आहोत. ते पण आपण केलेलं आहे. आणि म्हणून एकही विषय आता या आपली कॉम्प्लेक्स जवळपास 1200 दुकानं आणि 9 जागांचा निवडीचा प्रस्ताव तो देखील काही निवडीचा काही नगरपालिकेचा आत्ता झाला. आपले 2 प्रस्ताव मंजूर झाले. निवडणुकीचे 4 प्रस्ताव म्हणजे तुम्हाला सांगेन की SP ऑफिसच्या बाजूचं रेस्ट हाऊस 30 मिनिटात आणि निवडणूक. आपलं या स्टेट बँक चौकातलं डेप्टी इंजिनियरचा बंगला 30 मिनिटात आणि त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स. नंतर आपण खामगाव आणि मलकापूरच्या मधात जो आपला कोपरा आहे तो आहे 1.5 एकराचा. त्या ठिकाणी हिंदू सूर्य महाराज घेतली याच्याबद्दल साशंक आहे. पण ऑक्टोबरमध्ये पुढच्या ऑक्टोबर नोव्हेंबरला लागू शकतात अशी परिस्थिती आहे. आणि तोपर्यंत नगरसेवक नगराध्यक्ष जरी नसेल तर मी सक्षम आहे. आपण चांगल्या प्रकारे सांभाळतो आणि म्हणून येणारा काळ बुलढाणेकरांसाठी चांगला असणार आहे. चांगल्या वातावरणामध्ये लोकांना श्वास घेता यावा हे सगळं आपलं चाललं आहे. आपण जे आपला व्ह्यू पॉईंट आहे जळगटाचा या ठिकाणी देखील 2 कोटी रुपये टाकून इको टेलिव्हिजनच्या माध्यमातून आपण लोकांकरता त्या ठिकाणी खूप सुंदर असं सेवा केली. आता जर अतिशय निवडणूक झाली तर उद्या आपण 5 हे जे 5 कोटी होत आहे ती आपल्यामध्ये घेणार आणि ती घेतल्यानंतर आज आपल्याला विकासाकरता बाकी पुढे जागा नाही. ती घेतल्यानंतर बाकी गोष्टी आपल्याला करता येणार आहेत. एवढंच झालं तर बुलढाणा खूप मोठा एक चांगलं शहर या ठिकाणी ओळख होईल. आधी बुलढाणा तर पुढे ओळखत नव्हती. त्यांना सांगावं लागायचं की छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या आमच्या मासाहेब जिजाऊचा जिल्हा आहे तरी लोक बुलढाणा ओळखत नाही. सिंदखेडच्या ओळखतात बुलढाणा ओळखत नाही. पण आता या वर्षभरात बुलढाण्याचे हे आमदार बुलढाण्याचेच आहेत का म्हणून सगळे ओळखत नाही. आणि जेवढी विधान समिती जेवढी आयुध आपल्याकडे आहे आपण हा विचार करत नाही की आपण संसदेच्या आमदारांचा काय आपण ते मांडण्याचा प्रयत्न करतो आणि लोकांकरता जेवढं पत्रात पाडते ते पाळायचा आपण प्रयत्न करत आहोत. येणाऱ्या काळात देखील आपण ते करणार आहोत. आता मला माझा भाऊ धीरज पण सोबत भेटलेला आहे. तो काही फक्त ते पदवीधर शिक्षक नको बघू आपण बाकी आपण सगळं बघूयात आणि सगळं मिळून जेवढं करता येईल तेवढं या नगरपालिकेच्या शहरासाठी आपण करूया एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि आम्हाला बरोबर आपला आम्हाला सन्मान केला. सर्व सन्मान्य अध्यक्षांचं स्मरण नगरपालिकेने ठेवलं सर्व सन्मान्य अध्यक्षांचं सन्मान केला. नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश पाटील यांच्या सर्व सहकाऱ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि सांगतो धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. अध्यक्ष सन्माननीय श्री गायकवाड साहेब, लिंगाडे साहेब, गणेश पांडे साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, समोर बसलेले आमचे आदरणीय स्वरूप SM कानडजे सर, उपस्थित सर्व आदरणीय मंडळी आणि विद्यार्थी मित्र, तुमच्या या नगरपालिकेचा 131वा वर्धापन दिन आहे. आमच्याकडं मराठवाड्यात असं कधीही घडणार नाही. कारण आमच्याकडं मराठवाड्यामध्ये निजामाचं राज्य होतं आणि तुमच्यापेक्षा 1 वर्ष 1 महिना आणि 2 दिवस उशिरा आम्ही स्वतंत्र झालो. आमचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट नाही आहे. आम्ही 15 ऑगस्टला स्वतंत्र झालो नाही. तुमचे इतक्या जवळ असून देखील आम्हाला स्वतंत्र व्हायला तुमच्यापेक्षा एवढा उशीर झाला. आणि 105 वर्षाचं वाचनालय तुमच्याकडे आहे, इतक्या जुन्या संस्था तुमच्याकडे आहेत. आमच्याकडं असं अजिबात तुम्हाला दिसणार नाही. कारण आमच्याकडं निजामाचं राज्य होतं, त्यांना विकास करायचा नव्हता आणि इथे इंग्रजाचं राज्य होतं. जरी ते परकीय असले तरी त्यांच्याकडे विकासाचा दृष्टिकोन होता आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुमचं बुलढाणा शहर आहे. या बुलढाणा शहराच्या संदर्भामध्ये सुरुवातीला आमदार साहेब बोलले आणि त्यांनी असं सांगितलं की हे दोन्ही आमदार नगरसेवकांमधून पुढं आलेले आहेत. आणखी एका आमदाराचा त्यांनी संदर्भ सांगितला. समोर बसलेल्या नगरसेवकांनी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. पुढे चालून आपणही आमदार होऊ शकतो अशी ही 3 आमदार घडवणारी ही नगरपालिका आहे. आणि तिच्यातून त्या कार्यशाळेतून राजकारणातून ही माणसं एवढी मोठी झालेली आहेत.
अशी ही नगरपालिका आहे. जेव्हा आमदार साहेबांचं भाषण संपलं तेव्हा मी आमच्या शेजारी बसलेल्या मॅडमच्या कानात विचारलं, मॅडम गायकवाड साहेब प्राध्यापक होते का? गायकवाड साहेब प्राध्यापक होते का? त्यांच्या बोलण्यावरून तर ते म्हणालो, पण ते बरोबर 45व्या मिनिटाला थांबले. त्याच्यामुळं मला वाटलं हे बिलकुल प्राध्यापक असले पाहिजे 45 मिनिटाचा तास घेणारे, पण ते प्राध्यापक नाहीत हे मला त्यांनी सांगितलं. ते पूर्णवेळ नगरसेवक होते आणि त्यांचं भाषण ऐकताना हा मी महाराष्ट्रातला पाहिलेला इतकं अस्खलित मराठी आणि इतकं योजनाबद्ध विकासात्मक बोलणारा एकमेव आमदार माझ्या पाहण्यात. हातात कागद नव्हता, हातात त्यांनी कागद घेतला नाही तरी मी सगळे तपशील सांगितले, सगळे आकडेवारी सांगितली की त्यांच्या डोक्यात होती. आणि ही अशी आकडेवारी डोक्यात केव्हा बसते? जेव्हा ती काळजात असते. आणि ती काळजात केव्हा बसते? तर जेव्हा तुम्ही आपल्या कामामध्ये पूर्ण जीव ओतत असता, तेव्हा आपल्या कामामध्ये पूर्णपणे जीव ओतणारा हा लोकप्रतिनिधी तुम्हाला मिळाला. त्याची खरं तर प्रत्येक नगरपालिकेमध्ये, प्रत्येक मतदारसंघामध्ये भाषणं व्हायला पाहिजे एक आदर्श नमुना म्हणून, की किती विकासाचे प्लॅन माणसाच्या डोक्यामध्ये असू शकतात, त्याच्यासाठी तो किती धडपड करू शकतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे गायकवाड साहेब. तुमच्या नगरपालिकेच्या तुम्ही इतक्या योजना सांगितल्या की आम्ही त्यांचं स्वप्न सुद्धा पाहू शकत नाही. परभणीवाले तुमचे शिवसेनेचेच आमदार आहेत आमच्याही इथं, पण आम्ही ते स्वप्न सुद्धा पाहू शकत नाही. तुम्ही जे विकासाचे प्लॅन सांगितलं, जे इथं करून सांगितलं, तुमच्या आधी रात्री आम्हाला आमच्या गणेश पांडे सरांनी सगळं सांगितलं होता तपशील, पण तुम्ही आणखी तपशीलवार ते सगळं बोलला. म्हटलं एवढ्या विकासाचं नगरपालिकेच्या आम्ही स्वप्न सुद्धा पाहू शकत नाही. इतकी तुमची नगरपालिका, किती बारीक बारीक गोष्टींचा विचार केलेला आहे. स्मशानभूमीचा विचार, दररोज पाणी मिळण्याचा विचार, आमच्याकडे महिन्याला पाणी येतं, तुमच्याकडे ते आता 24 तास पाणी देण्याचा विचार करतायत. आम्ही तो विचार कधी करावा? किती तपशीलवार गोष्टी, म्हणजे रिकाम्या जागा कशा उपाय करायच्या, त्यांना कसं आरक्षित करायचं, त्याच्यावर कशी विकासाची कामं, शेतकऱ्यांसाठी कुठं काय करायचं, धरणांचं काय काय करायचं, हे सगळं वाचत असताना आम्हाला नेहमी वाटत राहिलं, मला पूर्ण वेळ असं वाटत राहिलं की असा आमदार आम्हाला का मिळाला, असा आमदार आम्हाला का मिळाला नाही. आमच्याही गावाचा, आमच्याही राज्याचा, आमच्याही मतदारसंघाचा विकास झाला असता आणि कुठल्या कुठं आम्हीही गेलो असतो, पण तेही आमच्या शेवटी स्वप्नच राहणार, कारण आम्हाला अशा लोकप्रतिनिधी मिळालेले नाहीये. तुम्ही प्रामाणिकपणे एक मुद्दाम सांगतो आहे. तुमच्या नगरपालिकेच्या सगळ्या योजना, स्कीम सगळं मी ऐकलं, फार उत्तम आहे, त्याविषयी शंका नाही. फक्त एक सूचना मी तुम्हाला देऊ इच्छितो की तुमच्या नगरपालिकेनं ताराबाई शिंदे यांचं एक भव्य स्मारक उभं करायला पाहिजे. कारण ताराबाई शिंदे फारच चांगली गोष्ट आहे. नाही, स्वतंत्र करायला हरकत नाही. नातेवाईकांचा वगैरे नकोच विचार करायला. त्यांचे छायाचित्र उपलब्ध नाही, पण त्यांचे विचार उपलब्ध आहेत. त्यांनी जे स्त्री पुरुष तुलना नावाचं पुस्तक लिहिलं ना, त्या स्त्री पुरुष तुलना नावाच्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे निर्माते किंवा महाराष्ट्राचे भाग्यविधाते म्हणून शासनानं जी मालिका प्रकाशित केली, त्या मालिकेत ताराबाई शिंदेवरचं पुस्तक योगायोगानं मी लिहिलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या. ताराबाईचा त्याच्यानुसार मला अभ्यास करावा लागलेला आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून जी योजना आहे, त्या 75 माणसाच्या योजनेमध्ये सक्तीला वंदन करते. म्हणजे ज्या काळामध्ये 100 वर्षाच्याही आधी ताराबाईंनी स्त्री पुरुष तुलना नावाचं पुस्तक लिहिलं, तेव्हा इंग्लंडमधल्या लोकांना सुद्धा एवढा पूर्वगामी विचार माहीत नव्हता, एवढा पुढचा विचार माहीत नव्हता. म्हणून आज इंग्रजीमध्ये सुद्धा ताराबाईंचा अभ्यास केला जातो, इंग्रजीमध्ये त्यांचे विचार मांडले जातात. त्याच्यामुळे ताराबाईंच्या विषयी काही आणखी करता आलं तर नाही. मी एक सूचना म्हणून तुम्हाला सांगतो. कसं असतं माहिती आहे का, की तुम्हाला सगळं चांगलं होतं. यांनी असं ठरवलं की जिजाबाईंच्या जीवनावर सलग 3 तासाचा कार्यक्रम करायचा. तर मग तिथले जे निर्माते होते आज साळुंखे, त्यांनी माझ्याशी संपर्क केला. ते म्हणाले, सर आपल्याला जिजाऊंच्या जीवनावर सलग 3 तासाचा कार्यक्रम करायचा आहे. म्हटलं कसा करायचा? म्हटले संगीतमय कार्यक्रम करायचा आहे. म्हटलं मग मी काय करू? म्हणाले तुम्ही गाणी लिहा.